PCT's Infinity. PCT's Infinity. PCT's Infinity. PCT's Infinity. PCT's Infinity 90.4 FM, reflecting you. श्रोते हो नमस्कार. PCT's इन्फिनिटी 90.4 FMच्या निसर्गावधान या मालिकेत तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत देशी तांदळाच्या वाणांचं संवर्धन तसंच पर्यावरणाचं संरक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून निसर्गाशी नातं अधिक घट्ट करण्याच्या कार्याविषयी एक प्रेरणादायी संवाद. हा संवाद आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथल्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापक आणि विभाग प्रमुख तसंच प्रख्यात संशोधक डॉक्टर NB गायकवाड यांच्याशी, आणि त्यांच्याशी संवाद साधलाय RJ विद्या हिने. ऐकूया निसर्गावधान या मालिकेचा आजचा भाग. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात PCT's इन्फिनिटी 90.4 FM आणि मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या. निसर्ग अवधान या कार्यक्रमात मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला ज्यांनी आपलं आयुष्य केवळ वर्गखोल्यांपुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर ते जंगलापर्यंत, शेतापर्यंत आणि निसर्ग संवर्धनाच्या प्रत्येक वाटेपर्यंत नेलं. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉक्टर NB गायकवाड सर आज आपल्यासोबत फोनलाईनवरून उपस्थित आहेत. गायकवाड सरांबद्दल ओळख करून द्यायचीच झाली तर UGC, DST, ASERB, अणुऊर्जा विभाग, पर्यावरण मंत्रालय अशा संस्थांच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे संशोधन प्रकल्प यशस्वीपणे त्यांनी पूर्ण केलेत. त्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली. 2018 साली ऑस्ट्रेलियातील व्हिएन्ना येथे FAO IAEAच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आणि 2024मध्ये स्पेनमधील माद्रिद इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉटॅनिकल काँग्रेसमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. दुर्मिळ आणि संकटग्रस्त वनस्पतींचं संवर्धन, नवीन वनस्पती प्रजातींचा शोध आणि देशी भाताच्या वाणांना नवसंजीवनी देण्याचं कार्य गायकवाड सरांनी केले. श्रोते हो, त्यांचा प्रत्येक प्रयत्न हा निसर्ग आणि मानव यांच्यातील नातं अधिक घट्ट करणारा असाच आहे. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल, संशोधनाबद्दल आणि भावी पिढीसाठी असलेला त्यांचा दृष्टिकोन आपण जाणून घेणार आहोत. तर अशा डॉक्टर NB गायकवाड सरांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला सगळ्यांनाच जाणून घ्यायला नक्की आवडेल की भातवाण संशोधन म्हणजे नेमकं काय असतं आणि आत्तापर्यंत तुम्ही किती भातवाणांचं संशोधन आणि संवर्धन केलेलं आहे. भातवाण संशोधन म्हणजे याच्यामध्ये आपण जे भातांचे स्थानिक भाताच्या जाती आहेत त्यांचं संवर्धन, म्हणजे आपण जे वेगवेगळ्या एरियामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या ही जी स्थानिक वाहनं काही छोट्या अल्प प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून लागवड केली जाते त्याचं संवर्धन करणं गरजेचं होतं. तर तो आम्ही प्रयोग केला आणि त्यासोबत संशोधन ज्यामध्ये आजरा घनसा, काळा जिरगा, त्यासोबत काळ भात हा पुणे आणि नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती हा घेतला जातो आणि आणखीन एक आहे तो ब्लॅक राईस मणिपूर भागामध्ये घेतला जातो. तर या 4 भाताच्या वाणांचं आम्ही संशोधनाचं कार्य केलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला लक्षात येते का की आपल्या ताटात येणाऱ्या भाताच्या प्रत्येक दाण्यामागं अनेक वर्षांचं संशोधन आणि शेतकऱ्यांचे कष्ट दडलेले असतात. आणि आज आपण याच संशोधनाची एक वेगळी बाजू जाणून घेणार आहोत. सर, आपल्या पूर्वजांनी जपलेले जे पारंपरिक किंवा देशी भातवाण आजही काही ठिकाणी आढळताना आपल्याला दिसतात, पण आजच्या काळात या देशी वाणांचं संवर्धन करणं का आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? तर यामध्ये असं आहे की ही जी आता मी तुम्हाला सांगितली आजरा घनसा, काळा जिरगा,
किंवा पुणे जिल्ह्यामध्ये येत असलेलं काळ भात, ही जी वाहनं आहेत यांच्या जर पौष्टिक गुणधर्म जर पाहिले किंवा यांचा सुवास जर पाहिला तर हा बासमती इतका किंवा काही याच्यामध्ये बासमतीपेक्षा सुद्धा जास्त आहे. आणि या वाहनांना मार्केटमध्ये खूप चांगली डिमांड आहे, यांना चांगली प्राइस पण मिळते. पण याचं उत्पादन खूप कमी आहे. उत्पादन कमी असण्याची काही कारणं आहेत, जसे की याला परिपक्व होण्यासाठी लागणारा कालावधी हा 140 ते 160 दिवस लागतो. दुसरं आहे यांची उंची खूप जास्त आहे, 120 ते 150 या सेंटीमीटर दरम्यान यांची उंची असते, त्यामुळे ते खाली पडतात. त्याचसोबत काळ भात जो आहे त्याचं ओंब्यापासून ते झडतात, बिया झडून पडतात, म्हणजे कापणीच्या अगोदरच ते 50% त्याचं गळती होते, त्यामुळे उत्पादन करतात आणि उत्पादन फारच कमी आहे. तर याच्यामध्ये जर आपल्याला काही संशोधन करता आलं आणि आपल्या संशोधनाच्या माध्यमातून काही इम्प्रुव्हमेंट करता आली किंवा सुधारीकरण करता आलं तर मग आमचा हा त्याच्या मागचा संशोधन करण्यामागचा उद्देश होता. अच्छा, मला तर असं वाटतं की हे जे भात वाण आहे ना ते फक्त शेतीपुरतं मर्यादित नाहीच आहे मुळे, कारण हे भात वाण आपल्या संस्कृतीचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा एक मौल्यवान वारसाच आहे असंच मला जाणवतं. सर, आपण आजूबाजूला बघत आहोत की वेगवेगळे आधुनिक वाणसुद्धा बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात आणि आपण ते वापरतो सुद्धा. तर अशा या परिस्थितीमध्ये पारंपरिक भात वाणांचे आधुनिक वाणांच्या तुलनेत नेमके कोणते फायदे आपल्याला दिसून येतात? निश्चितच आधुनिक वाण हे आपल्याला अवेलेबल झालेले आहेत कल्टिवेशनसाठी, लागवडीसाठी. पण या आधुनिक जसं आम्ही जेव्हा सर्वे करत होतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तेव्हा असं लक्षात आलं की जेव्हा ग्रामीण भागामध्ये विशेषतः वाड्या वस्त्या धनगरवाडे इथे जेव्हा आम्ही गेलो तर ते म्हणाले की आम्हाला ताटभर जरी भात खाल्ला हा संकरित वाणांचा तरी आम्हाला पोट भरल्यासारखं समाधान मिळत नाही. पण त्याच वेळेस ही जुनी भाताची वाण आहेत, अगदी आम्ही वाटीवर भात जरी खाल्ला तरी दिवसभर आम्हाला त्याचं समाधान मिळतं आणि पोट भरल्याचं समाधान, आणि त्याचसोबत त्याच्यामध्ये असणारे पौष्टिक गुणधर्म आहेत. कधी कधी आम्ही अगदी दूध आणि भात जरी खाल्ला तरी ते भात थोडासा तुपकट लागतो. किंवा आमच्याकडे एखादा व्यक्ती झोपून आहे, आजारी आहे, किंवा आमच्या घरामध्ये नवीन बाळ आलेलं आहे, तर त्या मातेची जी प्रकृती आहे ती लवकर रिकव्हर होण्यासाठी आम्ही त्या मातेला किंवा तो आजारी व्यक्ती आहे त्याला आम्ही भाताचं पेज देतो आणि लवकर रिकव्हरी होते. मग हे जे गोष्टी आहेत या नवीन असलेल्या वाणामध्ये आहेत पण फार कमी प्रमाणात आहे. म्हणून या वाणांचं संशोधन करणं गरजेचं वाटलं आम्हाला, कारण याच्यामध्ये आयर्न कंटेंट, झिंक कंटेंट हे जास्त प्रमाणात आहे आणि मग ते तुम्हाला ब्लड रिकव्हरीसाठी, जो ब्लड लॉस झालेला आहे तो रिकव्हर होण्यासाठी उपयोगी ठरतो. म्हणजे गायकवाड सर, आपण असं म्हणू शकतो की या उत्पादनाबरोबरच आरोग्य, चव आणि पर्यावरण यांचा समतोल राखणारी ही समृद्ध अशी परंपरा आहे, नाही का? आणि मला वाटतं ही टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. सर, या भातवानाचं संशोधन तुम्ही करता, हे भातवान जतन करता, पण हे जतन करण्यासाठी सध्याच्या हवामान बदलाचा या शेतीवर खूप मोठा परिणाम होताना सुद्धा आपल्याला दिसतो आहे. तर अशा परिस्थितीमध्ये या भातवानांचं संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यांना या बदलांना तोंड देण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे मदत करता? ही जी पारंपरिक किंवा स्थानिक देशी वाहनं आहेत भातांची, ही त्या एरियामध्ये त्या क्लायमेटमध्ये ऍडॅप्ट झालेली आहेत आणि ही वर्ष परंपरा त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या काही वैयक्तिक गरजेपोटी त्यांनी ते मेंटेन केलेले आहेत, लागवड करत आहेत. आमच्या सर्व्हे मध्ये असं लक्षात आलं की काही जी वाण आहेत ती अगदी 3-3, 4-4 पिढ्यापासून ती तशीच मेंटेन केलेली आहेत. एका जनरेशननी वाढवायचं, ते पुढच्या जनरेशनला ट्रान्सफर करायचं. म्हणजे याच्यामध्ये असं लक्षात येतं की ते इथल्या वातावरणाला एकरूप झालेले आहेत आणि जेव्हा वातावरणामध्ये जो काही बदल होतो, अगदी कमी पाऊस पडणे किंवा कमी जास्त पाऊस पडणे किंवा तुमचा थोडासा दुष्काळी भाग म्हणजे ड्रॉट एरिया, तर अशा ह्यांना ही वाण तग धरून राहू शकतात. म्हणजेच रेजिस्टन्स पॉवर त्यांच्यामध्ये जास्त आहे किंवा अडॅप्टेबिलिटी जी पॉवर आहे ती त्यांच्यामध्ये जास्त आहे असं दिसून येतं.
हा, तर त्यामुळं जर पर्यावरणामध्ये जो काही आता आपण बदल पाहत आहोत, अवेळी पाऊस पडणे किंवा मध्येच पावसाचं प्रमाण जास्त होणे किंवा पावसाचा मध्येच मोठा ब्रेक पडणे, अशा या दरम्यानच्या काळामध्ये ही जी वाहनं आहेत, स्थानिक वाहनं आहेत, ही त्या बदलत्या वातावरणाशी एकरूप करून घेण्याची जी त्यांची कॅपॅसिटी आहे ती जास्त आहे संकरित वाहनांपेक्षा, असं दिसून येतं. बर, म्हणजे कुठल्याही पद्धतीचं हवामान असो, हवामान बदलाचा कोणताही परिणाम या शेतीवर जरी होत असला तरी पारंपरिक भात वाण हे तग धरून राहतं आणि तेवढी त्याची कपॅसिटी जास्त आहे. जास्त असतं. बरोबर. अगदीच. आणि म्हणूनच जेव्हा केव्हा आपल्याला एखादा सुधारीकरणाचा कार्यक्रम घेतो आपण आणि विशेषतः त्यामध्ये संकरीकरण करतो किंवा हायब्रिडायझेशन करतो, त्यावेळेस आपण काय करतो, ही जी अशी वेगवेगळी जी लँड रेसेस आहेत किंवा स्थानिक वाहनं आहेत ती आपण शोधतो. म्हणजे शास्त्रज्ञ वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन ती शोधत असतात. म्हणजे भारतामध्ये जिथे जिथे कुठे भात लावला जातो, मग ती भाताची त्याचे भाऊबंद किंवा भाताचे जे इतर व्हरायटीज आहेत ज्या वेगवेगळ्या कंडिशन्सला ते रेजिस्टन्स दाखवतात. म्हणजे अगदी तुमचे पाणथळ जमिनीमध्ये येणं असेल किंवा पुराच्या पाच्या झोन मध्ये येणं असेल किंवा क्षारपट जमिनीमध्ये येणं असेल किंवा एखादा रोग पडतोय त्याला ते रेजिस्टन्स दाखवतात. तर अशा प्रकारची वाहनं निवडली जातात आणि मग त्यांचा वापर आपण संकरीकरणासाठी करतो. अच्छा. तर मुळात हीच वाहनं जर जी शेतकरी गेले 3-4 पिढ्या जर त्यांच्या शेतामध्ये घेत असतील तर ती एकरूप झालेली आहेत. बरोबर. आणि त्यांच्यामध्ये ती अडॅप्टेबिलिटी जी कॅपॅसिटी आहे त्या एकरूप होण्याची ती जास्त आहे संकरीकरण वाहनांपेक्षा. अच्छा. आणि मला वाटतं गायकवाड सर, तुम्ही जसं म्हणालात तसं की कोणतंही वातावरण असलं तरी ही पारंपरिक भात वाणं ही तग धरून ठेवतात किंवा त्यांची कपॅसिटी ही जास्त असते. तर मला वाटतं वातावरण बदलामुळं शेतकऱ्यांचं होणारं जे काही नुकसान आहे ते नक्कीच कमी व्हायला या भातवानांमुळं मदतच होणार आहे, नाही का? येस, बरोबर आहे मॅडम. गायकवाड सर, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या पर्यावरणामध्ये किंवा या पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी जैवविविधतेला खूप जास्त महत्त्व आहे. तर या संदर्भात भातांची ही जी वाणं आहेत, पारंपरिक वाणं, तर ही जैवविविधता जपण्यासाठी नेमकं काय काम करतात किंवा या वाणांची नेमकी भूमिका काय असते? तर या ह्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही असं म्हणू शकणार नाही की भात वाहनांच्यामुळे जैवविविधतेचं संवर्धन होऊ शकेल, पण याच सोबत तर तुम्ही असं पाहिलं की भातांच्या स्थानिक वाहनांची जर तुम्ही गुणधर्म जर पाहिले तर याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की काही भातांची वाहनं ही आयर्न कंटेंट मध्ये जास्त आहेत, काहींचं झिंक कंटेंट मध्ये जास्त आहे, काहींचं कॅल्शियम कंटेंट मध्ये जास्त आहे, किंवा काही याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट आहे किंवा लो ग्लायसेमिक इंडेक्स, म्हणजे ज्यांना डायबिटीस सारखा प्रकार आहे तर त्यांना भात खाल्ल्यानंतर डायरेक्ट ती शुगर वाढू शकते. तर तशा याच्यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले वाण असतील किंवा जास्त सुवास असलेली काही वाण आहेत. तर अशा प्रकारची वाणे जेव्हा आपण जतन करायचा प्रयत्न करतो त्यामुळे आपोआपच भातांच्या लागवडीमध्ये विविधता येते आणि मग एक सारखा संकरित वाण किंवा एकसारखं कुठलंही वाण जर आपण घेतलं तर त्याचे तोटे असे आहेत की एखादा समजा नवीन पॅथोजन किंवा त्याच्यावरती डिसीज डेव्हलप करणारा ऑर्गॅनिझम, मग तो बॅक्टेरिया असेल किंवा तो फंजे असेल, तो जर आला तर काय होतं, मग ते डिस्ट्रॉय व्हायची शक्यता जास्त असते कारण त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी नसेल तर. पण याच्यामध्ये काय होतं, आपण वेगवेगळ्या प्रकारचे भाताची वाहनं आपण लावतो, मग ते आपल्या गरजेनुसार, आपल्याला आपली गरज काय त्यानुसार, तर त्यामध्ये विविधता त्या शेतामध्ये आपण किंवा त्या एरियामध्ये आपण मेंटेन करण्यासाठी प्रयत्न करतो. अच्छा. म्हणजे निसर्गात जितकी विविधता आहे तितका हा निसर्ग अधिक सक्षम असतो असं आपण नक्कीच म्हणू शकतो आणि भाताच्या विविध वाणांमुळं ही समृद्ध जैवविविधता टिकून राहते, याला जास्त महत्त्व आहे. सर, आज शेतीमध्ये ना रासायनिक खतं किंवा कीटकनाशकंसुद्धा मोठ्या प्रमाणात वापरतात शेतकरी, हे आपण पाहतोच आहोत. पण या भातवान संशोधनामुळे हा वापर कमी करण्यास काही मदत होऊ शकते का? कीटकांचा जर विचार केला तर काय होतं, कीटक हे त्यांची लाईफ सायकल पूर्ण करण्यासाठी भातांच्या वेगवेगळ्या याच्यावरती ते स्टेजमध्ये ते त्यांची ग्रोथ पूर्ण करायचा प्रयत्न करत असतात. आणि यावेळेस आपण काय करतो की त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशक फवारायचा प्रयत्न करतो. पण या कीटकनाशक फवारण्यामुळे काय होतं, एकतर त्याच्यामध्ये पेस्टिसाइड रेसिड्यू नावाचा प्रकार येतो हे केल्यानंतर, आणि त्याच सोबत त्या
कीटकांचा प्रतिकार करण्याची क्षमता हा वाढत जाते. तर अशा वेळेस जर आपण ही जी स्थानिक वाहन आहेत आणि त्यांचं स्क्रीनिंग केल्यानंतर, म्हणजे मी डायरेक्ट म्हणत नाही पण त्यासाठी स्क्रीनिंग करावं लागतं आणि स्क्रीनिंग केल्यानंतर लक्षात येतं की बा यातले कुठले स्थानिक वाहन आहेत जी की कीटकांच्या वाढीसाठी पोषक नाही आहेत, म्हणजे त्यांना ते रेजिस्टंट करतायत, लाईफ सायकल पूर्ण होऊ देत नाहीत किंवा बरं. डिले होते. तर अशा वाहनांचा जर आपण योग्य वापर केला आणि त्यांचं परत संशोधन जर केलं हा. तर निश्चितच त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता वाढेल आणि मग आपल्याला कीटकनाशकांचा वापर कमी करावा लागेल, किंबहुना काही ठिकाणी आपल्याला तो अगदी अत्यल्प प्रमाणात करायची वेळ येईल आणि त्यासोबत शेतकऱ्यांना हे सुधारित झालेलं वाहन आहे ते आपल्याला उपलब्ध करून देता येईल. गायकवाड सर, तुमच्या सांगण्यावरून एक गोष्ट मात्र लक्षात येते की जर एखादं पीक नैसर्गिकरित्याच मजबूत असेल तर त्याला कमी औषधांची गरज भासते आणि यामुळंच पर्यावरणही अधिक सुरक्षित राहू शकतं. त्यामुळं शेतकऱ्यांना सुद्धा आपण हे सांगूच शकतो की नक्कीच तुम्ही पारंपरिक भातवाण असतील किंवा पारंपरिक कुठलंही पीक असेल तर ते नक्कीच आपल्या शेतीमध्ये पिकवा. त्याच्यामुळं शेतीचं आरोग्य उत्तम राहील, निसर्गाचं आरोग्य तर उत्तम राहीलच आणि त्याचबरोबरीनं आपल्या सर्वांचं आरोग्यसुद्धा नक्कीच उत्तम राहील. गायकवाड सर, आपल्या हे लक्षात येतं की आधीच्या पाण्याच्या परिस्थितीमध्ये आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये खूप तफावत आपल्याला दिसून येते. अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या ही सुद्धा खूप गंभीर होत चाललेली आहे. तर अशा वेळी भातवाणांचं संशोधन हे शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त ठरतं? हा, तर याच्यामध्ये मॅडम मला एक आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं. आपण बऱ्याचदा बघतो, आपण विविध कार्यक्रमाला जातो आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर अनवधानानं असेल किंवा नजर चुकीनं असेल किंवा काय, पण तिथं अन्न वाया जाताना विशेषतः भात ताटामध्ये सोडून दिला जातो. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की 1 किलो भात तयार करण्यासाठी साधारणतः 5 ते 6,000 लिटर पाणी लागतं. बापरे. आणि मग त्यापासून तयार झालेलं जे भात आहे तिथनं मग तो तांदूळ मिळणं आणि तो आपण ताटामध्ये घेतो आणि गरज असेल तेवढाच खावा माणसाने, शक्यतो वाया घालू नये. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं की पाणी टंचाईच्या परिस्थितीमध्ये सुद्धा अशी काही भाताची वाहनं आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन तर चालू आहेच आहे. त्याच्यामध्ये असं की ड्रॉट रेजिस्टंट किंवा ड्रॉट टॉलरंट प्लांट कसे तयार करता येतील यासाठी प्रयत्न केला जातो आणि ते तयार करण्यासाठी स्थानिक वाहनांचा सुद्धा वापर केला जातो किंवा भाताची जी भाऊबंद आहेत किंवा रिलेटिव्ह आहेत त्यांचा त्या ब्रीडिंग प्रोसिजर मध्ये वापर केला जातो, जेणेकरून तो ड्रॉट रेजिस्टंट जीन आहे तो आपल्याला ट्रान्सफर करता येतो आपल्या जी पॉप्युलर व्हरायटी आहे जी जास्त उत्पादन देत आहे पण ती पाणी टंचाईच्या ह्याच्यामध्ये ग्रोथ सायकल पूर्ण करू शकत नाही. तर अशा ह्याच्यामध्ये या स्थानिक वाहनांचा किंवा जे रेजिस्टंट प्लांट आहेत त्याचा आपण वापर करू शकतो, जेणेकरून कमी पाणी असलेल्या जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला भात मिळू शकतो. अच्छा, खरंच ही किती महत्त्वाची माहिती आहे सर. म्हणजे प्रत्येकानं समजून घेण्यासाठी आणि प्रत्येकाला माहिती असावी अशीच ही माहिती आहे. कारण पाणी टंचाईचा प्रश्न प्रत्येक ठिकाणी भेडसावतोच आहे. घराघरामध्ये त्याचा वापरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतो, गरज नसताना सुद्धा. आणि आजच्या काळामध्ये या पाण्याचं महत्त्व आणि या शेतीचं महत्त्व प्रत्येकासाठी पटवून देणं आणि ते पटवून घेणं ही आजच्या काळाची खरं तर गरज आहे. सर, या भातवाणांबद्दल एक गोष्ट लक्षात येते की तुम्ही जी भातवाणं सांगितली त्यातली बरीच पारंपरिक भातवाणं ही माहितीच नाही आहेत. म्हणजे सर, मी सुद्धा आत्ता कितीतरी पारंपरिक भातवाणं मी तुमच्या तोंडून आत्ता ऐकली आहेत. म्हणजे ही मला सुद्धा माहिती नव्हती खरं तर, आणि ही हळूहळू नष्ट होताना आपण बघतो. आणि तुम्ही ते संशोधनाचं आणि संवर्धनाचं काम करता आहात ही खूप सर कौतुकास्पद अशीच गोष्ट आहे. यावरूनच मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की जर स्थानिक किंवा देशी भातवाणं जर ही हळूहळू नष्टच होत चालली तर त्याचा या शेतीवर किंवा पर्यावरणावर नेमका कोणता परिणाम होऊ शकतो? तर याच्यामध्ये मला असं सांगावं असं वाटतं की स्थानिक भाताचं जर नष्ट झाली तर काय होईल, एक प्रकारचाच भाताच्या लागवडीकडे आपण जाऊ. त्याचा डायरेक्ट इफेक्ट आहे की जेनेटिक इरोजन, तुम्ही आता जे बोललात, किंवा स्थानिक वाहनांचं नष्ट होणे. मग ह्या स्थानिक वाहनांचं जतन करणे का गरजेचं आहे आपल्याला माहित नाही पुढच्या 50 वर्षामध्ये किंवा 100 वर्षामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल भविष्यामध्ये.
तर त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपल्याला काय लागतं, जेनेटिकली डायव्हर्स पॅरेंट लागतात संकरीकरण किंवा हायब्रिडायझेशन प्रोग्राम चालू करण्यासाठी, आणि त्यातनं मग जे सुधारित वाण तयार होईल. पुढच्या 50 वर्षामध्ये किंवा 100 वर्षामध्ये कुठली परिस्थिती निर्माण होईल हे आपण सांगू शकत नाही. तर त्याला फेस करण्यासाठी आपल्याकडं काहीतरी सोल्युशन हवं असतं. म्हणून संशोधक हे नेहमीच अशा विविध डायव्हर्स प्लांट टाईप कुठे मिळतात याचं ते शोध घेत असतात, आणि शोध घेतल्यानंतर त्याचं पृथक्करण करणे, त्याचं कॅरेक्टरायझेशन करणे, आणि मग योग्य वेळी योग्य प्लांट कुठे कसा वापरता येईल याचं मग ते नियोजन करतो. म्हणजे स्थानिक भात वाण हे जतन करून ठेवणं तितकंच गरजेचं आहे. अगदीच. आणि त्याचसोबत त्यांचं संशोधन किंवा सुधारीकरण करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण हे असे प्लांट आहेत की हे भविष्यामध्ये कुठल्याही एखाद्या प्रश्न निर्माण होईल त्याला हे सोल्युशन देऊ शकण्याची त्यांच्याकडे कॅपॅसिटी असते. म्हणजे जसं की ड्रॉट आहे किंवा फ्लड सिच्युएशन आहे किंवा एखादा बॅक्टेरियल डिसीज आहे किंवा फंगल डिसीज आहे, हा जर मोठ्या प्रमाणात पसरत असेल आणि आपल्याकडे जर स्थानिक वाण असेल की ज्याच्यामध्ये त्याला रजिस्ट्रेशन करायची कॅपॅसिटी किंवा प्रॉपर्टी असेल, तर आपण त्यांना घेऊन संकरीकरणाचा कार्यक्रम चालू करू शकतो. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये आपण स्क्रीनिंग करून, म्हणजे त्याचं फक्त आपण 1-2 वर्षासाठी ऑब्झर्वेशन करायचं आणि त्याच्यामध्ये ती तग धरून ठेवायची जर कॅपॅसिटी असेल, त्यासोबत उत्पादन सुद्धा देण्याची कॅपॅसिटी असेल, तर संकरीकरणाच्या प्रयोगातनं वाण तयार होईपर्यंत आपण ते सोल्युशन म्हणून देऊ शकतो शेतकऱ्यांना. अगदीच. आणि आता आपण जर डाएटचा विचार केला, कारण हल्ली सर्वजणच डाएट कॉन्शियस झालेली आपल्याला दिसताच आहेत, आणि डाएटमध्ये हे आवर्जून सांगितलं जातं की जे सिजनल पिकतं, जे तुमच्या भागामध्ये तुमच्या प्रदेशामध्ये पिकतं तेच तुमच्या शरीरासाठी योग्य असतं आणि तेच तुम्ही खावं. आणि आपल्याच प्रदेशात पिकणारी जर पिकं नष्ट झाली तर इतर ठिकाणची पिकं किंवा ते अन्न खाणं हे आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर नाही आहे, कारण त्यामुळे आपलं आयुर्मानसुद्धा घटेल आणि तब्येतीच्या तक्रारीसुद्धा अर्थात वाढतील. म्हणून सिजनल खा आणि आपल्या प्रदेशात जे पिकतं तेच खा, आणि यासाठीच ती पिकं टिकवा. आणि खरं तर नागरिकांनी या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. त्यांच्या शेतामध्ये जे पिकतं ते आपण घेणं आणि त्याचा वापर आपण करणं. आणि याचबरोबर एक गोष्ट अशी लक्षात येते की एखादं वाण नष्ट होणं म्हणजे केवळ एक पीक हरवणं असं होत नाही आहे, तर त्या प्रदेशाची ओळख कुठेतरी नष्ट होत असते आणि निसर्गातला एखादा महत्त्वाचा घटकच आपण हरवून टाकतो. त्यामध्ये सुधारणा करणं हे एक नागरिक म्हणून आपलं खूप मोठं कर्तव्य आहे. तर मित्रांनो, आजच्या संवादातून आपण भातवाण संशोधनाची ओळख करून घेतली आणि याचबरोबर या भातवाणांचं संवर्धन शाश्वत शेती आणि पर्यावरण संतुलनासाठी किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा समजावून घेतलं. आपल्या ताटात येणाऱ्या भाताच्या दाण्यामागं हा निसर्ग, शेतकरी आणि संशोधक यांचं मोठं योगदान दडलेलं आहे. आणि याचमुळे श्रोतेहो, या वाणांचं जतन आणि त्याबद्दल जागरूक राहणं ही सामान्य नागरिक म्हणून आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. या विषयावर अतिशय मोलाची माहिती दिल्याबद्दल डॉक्टर NB गायकवाड सरांचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही फोनलाईनवरून आमच्याशी जोडले गेलात आणि ही मोलाची माहिती आज आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवलीत. तर मित्रांनो, आजचा हा संवाद आपण इथेच थांबवूयात. उद्याच्या भागात आपण भातवाणांबद्दलच आणखी काही महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत डॉक्टर NB गायकवाड सर आणि मी RJ विद्या तुमचा इथेच निरोप घेतो आहोत. तोपर्यंत ऐकत रहा फक्त PCET's Infinity 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोतेहो, निसर्गावधान या मालिकेच्या आजच्या भागात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथल्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख तसंच प्रख्यात संशोधक डॉक्टर NB गायकवाड यांच्याशी RJ विद्या हिने साधलेला संवाद आत्ता आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कळवायला विसरू नका. आणि त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 93 71 33 26 83 अर्थात 9371332683.
ऐकत रहा PCT's इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू.